त्याला दुसरा काय पर्याय काय? कोणीतरी म्हटलं ते काय कसं शक्य आहे, फ्लॅटमध्ये राहतो तुझी काय कुठे पाळायची? माझं त्याला एक गमतीशीर उत्तर असं होतं, कार पार्किंगची जागा विकत घेता फ्लॅट घेताना, मग काय पार्किंगची जागा काय विकत घेऊ नये फ्लॅट घेताना? आणि त्याच्यापेक्षाही तुमची जी सोसायटी असेल त्या सोसायटीमध्ये स्विमिंग टँक सगळ्यांसाठी आहे, तो कम्युनिटी हॉल सगळ्यांसाठी आहे, आमकं सगळ्यांसाठी आहे, वृद्धांसाठी आमकं आहे, तमकं आहे, सगळ्यांसाठी आम्ही गाईचा गोठा केला आहे, तो माणूस इथं राहील, दिवसभर राहील, एक अर्धा एकरचं गवत तिथं लावलेलं आहे, तेच दूध तुम्हाला सोसायटीला मिळेल. असं व्हायला काय हरकत आहे की एखाद्या चांगल्या इंजिनियरने जर डोकं चालवलं, सोसायटीमध्ये आम्ही काय करणार? अर्धा एकराची जागा आहे, तिथं घास लागेल, गोशाला आहे, तिथं 40 गाई असतील, तो वॉचमन कम माणूस कोण धारा काढणारा तो असेल आणि तुम्हाला शुद्ध स्वरूपाचं दूध पुरवेल. अशी जर जाहिरात केली त्या बिल्डरनी तर मला वाटतं काही लोक तर त्यात सहभागी यामुळे होते. कल्पना. मग हे शास्त्राचा उपयोग आणायचा कुठे? नेक्स्ट हे त्याचे दिलेले उपयोग आहे. उदरेषु 400 गुल्मी पुष्टी क्लेशेषु तद्युक्तम उपनायेषु परिशके तथैव च दीपनीयम विषग्नम तं कृमिघ्नं चोपदिश्यते पांडुरोगोपसुष्टानां उत्तमं सन्मती. त्याच्यामधला तो कुष्ठ शब्द आहे म्हणून हा, तर त्याच्याबरोबर बाकीचे परिषेक करा, काही करा, म्हणजे बाह्यता अभ्यंतरता सगळ्या त्याचा उपयोग करता आला पाहिजे. नेक्स्ट आता हे सूत्र बघा, सूत्र 1 पहिला अध्याय. पहिल्या अध्यायामध्ये मूत्राचे गुणधर्म दिलेले, त्या गुणधर्मामध्ये मूत्राच्या गव्यम समुद्रम किंचित दोषग्नम कृमी कुष्ठ नव्हतं. कृमी कुष्ठ आपण तिथे पाहिलं, कफज कुष्ठामध्ये कृमी असतात, कृमीची चिकित्सा कुष्ठाची चिकित्सा ती पाहिली, कृमी कुष्ठ नव्हतं, एकाच वेळी सगळ्या चिकित्सा. माझं हे याचे जर तुम्हाला हे करायचं सवय लावायची असेल तर गोमूत्र किती महान आहे हे सुद्धा त्या चालीमध्ये पकडून द्यावं लागेल ना. त्यामध्ये जर लोक शिवांबुपान म्हणून स्वमूत्र घेत असतील तर त्याच्यापेक्षा गाईचं मूत्र घेणं खूप सोपं. मग कोणीतरी व्यवसाय सुरू करेल गोमूत्राचा तर करू देत ना, काय बिघडलं आपल्याला? काय बिघडलं? सवय त्याला त्याचा परिणाम होऊ शकतो. नेक्स्ट हत्तीच्या मूत्रामध्ये सुद्धा कृमिकुष्ठनाम हस्तिकम लवणम मूत्रम हितम तो कृमिकुष्ठनाम. तर केरळमधले लोक असतील त्यांना ते उपलब्ध होत असेल त्याने त्याचा उपयोग करावा. आपल्याला तर गाईचं उपलब्ध होऊ शकतं. अजून नाही. नेक्स्ट वाजिनाम घोड्याचं सुद्धा मूत्र तिक्त कटुकम कुष्ठ व्रण विनाश. आता कुष्ठ व्रण विष वाजिनाम म्हणजे घोड्याचं मूत्र, कुष्ठ व्रण विषापह. घोड्याचं मूत्र उपलब्ध होऊ शकतं, पण बघा काय ते विषनाशक आहे, व्रणनाशक आहे आणि कुष्ठनाशक. मगाशी जो आपण विचार मांडत होतो कदाचित कर्करोगाला पण उपयोग करू शकतो. व्रण आहे, विष आहे, हे शक्य आहे. किंवा कमीत कमी थोडंसं तरी त्याला आधारभूत तर नक्कीच ठरेल, पूर्ण बरं झालं नाही आणि ते मिळू शकतं, मिळू शकतं निश्चित. नेक्स्ट एक महातिक्त घृत आपल्याला माहीत असेल, बाजारामध्ये त्याचं मार्केट चांगलं आहे, म्हणजे खरोखरच उत्तम. त्याच्यामधल्या औषधाची संख्या प्रचंड मोठी असतील नसतील ती सगळी तयार असायची द्रव्य त्याच्यामध्ये आहे. आणि आणखीन एक शब्द त्याच्या पाठीमागे, पण हे त्या कुष्ठाच्या अधिकारात ते लक्षात घ्या, पण ते कुठेही उपयोगी पडणार. मी परत सांगतो, कुष्ठाच्या अधिकारातलं हे कल्प आहे. म्हणजे त्याचा अनुभव फटांग्याला सगळ्यात जास्त चांगला आहे. तो त्या निमित्ताने त्याला यश मिळत होतं कुष्ठामध्ये, त्याच्या विकारामध्ये, म्हणून त्यांनी त्याला हे केलं. त्यांनी जवळजवळ एक वेळी 50-50 किलो तो बनवतो, त्याचे एवढे उपयोग होते. नेक्स्ट एवढे त्याचे उपयोग आहेत बघ, म्हणजे त्यातले काही कुष्ठाने रक्त पित्त प्रबलानी अर्शाशी रक्तवाहिनी विसर्प अम्लपित्त वाताशु पांडुरोगमतम विस्फोटकान पामान
उन्मादम कामलाम ज्वरम कंडुम रुद्रोगम गुल्म पीडका अशुद्रम गंडमालांतम हन्यात एतत् सर्पी पीतम काले मेथावलम सद्य योग शतैरपी हितान्य महाविकारा. आणखीन तुम्हाला कुठले व्याधी पाहिजे बरे करण्यासाठी एखादा औषध? आणि त्यात कुणासाठी ते देता येणं शक्य आहे, कुणालाही डोळे दाखवून. किती व्याधींची नाव तुम्ही मला पाहिजे परत एकदा बघा व्हिडिओ. आणि मग हे तर तुम्हाला एक सगळ्यांसाठी देता येऊ शकेल असं औषध सापडलं असलं चालतं. आणि मग तुम्ही त्या व्याधींच्या अनुषंगाने जी काही ग्रंथोक्त चुकीचं असेल ती अधिक ही अशी केली तर हा कुष्ठाचा अभ्यास तुम्हाला इतर व्याधीमध्ये यश देऊन जाण्याची शक्यता आहे. नेक्स्ट हे खालचं योग योग शतैर म्हणजे शेकडो योग जे आहेत न पिजितात महाविकाराणाम महातिक्तम त्याचा नाश करणारा हे महातिक्त दूत आहे. नेक्स्ट अमृत भल्लातक नावाचा एक योग आहे ग्रंथामध्ये दिलेला. त्याच्यामध्ये द्रव्य फारशी कोणतीही नाही, फक्त भल्लातक आहे, शर्करा आहे आणि घृत आहे. दुसरं काही नाही. बनवता येणं शक्य आहे, फक्त बनवताना एक काळजी घेणं आवश्यक आहे. पित्ताच्या प्रकृतीच्या माणसाने बनवण्याच्या भानगडीत पडू नका. चांगल्यापैकी व्यापक तयार होता आणि ज्याला चालत असेल त्यांनी बनवायला काही हरकत नाही. वाटल्यास बनवायचं कोण आला असेल तर परत व्यक्तीशी चर्चा करून घ्या. मी अनेक वेळा करून पाहिलेलं आहे, काही प्रॉब्लेम आलेला नाही आहे. पण प्रॉब्लेम येतो हे मला माहिती आहे निश्चितपणे. तर इथे मी हे सूत्र का घेतलं, हे सूत्र अमृत भल्लातक हे इतरत्र आलेलं आहे. त्यांनी काय दिलं मी सूत्र घेण्याचं कारण मी तुम्हाला सांगतो, फक्त बाकीचा काही त्यामागचा उद्देश नाही आहे. आपण ह्या पुस्तकाची सुरुवात सूक्ष्म अंशाने त्वचेच्या अनुषंगाने झाली असं म्हटलं तरी सुद्धा त्याचा शेवट त्या भयानक वाटणाऱ्या लेप्रेसीशी आहे. काय आहे लेप्रेसी म्हणजे? ज्याला लेप्रेसी म्हणतात तो समाजामध्ये जो पोचला तो हा पोचला. काय पोचला? विशीर्ण कर्ण अंगुली नासिका अपि कृम्यार्जितो भिन्न गलेपी पुष्टी. बोट झडून जातात, कान झडून जातात, शरीराचे अवयव झडून जातात, त्याला ते कुष्ठ म्हणतात. आणि या प्रत्येक शब्दानिशी ह्या अमृत भल्लातकाच्या गुणधर्मामध्ये हे गुणधर्म दिलेले. स्पेसिफिक आणखीन काय पाहिजे तुम्हाला? याच्यापेक्षा आणखी स्पेसिफिक काय असू शकतो? तर आपण हे सगळे शोध घेऊन ते इथं आणले पाहिजे, त्याचा उपयोग आहे. आता भल्लातक हे रसायन म्हणून सगळं, त्याची इतर रसायनाचे सगळे गुणधर्म त्यामध्ये आहेत. त्यातला तो न चालणारा उष्णत्वाचा जो धर्म आहे तो जर सोडला तर गळून गेलेले अंग ज्याचा उल्लेख लेप्रसिटीमध्ये होतो त्याला उपयोगी पडणारा हा कल्प संभवतो हे निश्चित. नेक्स्ट ही वेगळी सूत्र होती, काही प्रमाणामध्ये असलेली, काही त्या अधिकारातली होती. ती तुमच्या पुढे शेअर करण्याचा या निमित्ताने एक योग आला. या निमित्ताने खरं म्हणजे मी तुम्ही मला गुरु म्हणत असला तरी सुद्धा निसर्ग आणि सगळी सृष्टी जर गुरु असेल, टीचर असेल तर विद्यार्थी हे सुद्धा मला टीचरच आहे. कारण विद्यार्थ्यांनी सुद्धा मला बरंचसं ज्ञान दिलेलं आहे. पण थोडासा अधिक अधिकार म्हणून तुम्ही मला शेअर करायला काही सांगितलं ते मी केलं. धन्यवाद. तुम्हाला जे छोटेसे मदत करणारे भाव वाटतात ना हे काहीच नाही. सगळी ठिकाणी वापरतात. त्याच्यामुळे मॅक्झिमम सगळे धातू परिपक्व होण्याचा कालावधी 6 आठवडे असू शकतो. आणि म्हणून बहुधा किंवा प्रॅक्टिकली ते खरं होतं की फ्रॅक्चर झाल्यानंतर हात किती दिवस बांधायचा, पाय किती दिवस बांधायचा? 1.5 महिने, 6 आठवडे. तेवढ्या काळामध्ये ती सगळी शरीराची जी काही पोषणाची अवस्था आहे ती भरून आलीच. हा मग त्याचं सोपं उत्तर बंद करायचं. एक 8-10 दिवस बंद करायचं, परत सुरू करायचं. लागतील, शोधन करावं लागेल. प्रचंड वाव आहेत. प्रचंड वाव एवढे आहेत की कुठल्या तरी एखाद्या सेंटरची जाहिरात TV वर चालते, TV वरच्या जाहिरातीला किती खर्च करावा लागतो ते बघा एकदा अंदाज म्हणून.
आणि तेवढा खर्च जाऊन जर तुम्हाला यश आणि पैसे मिळत असतील तर किती गरज आहे ते पहा. कष्ट करण्याची आवश्यकता आहे आणि फटांगरे त्यामध्ये पुष्कळ पुढे गेलाय. सर मी पण त्याच्याबरोबर प्रॅक्टिस करतो. माझी पण सॉरेसिसची प्रॅक्टिस असते. तर समजा कॅनोकॉडचे इंजेक्शन घेऊन जे डर्माटॉलॉजिस्ट कडून येतात तर त्यांच्यात आता धातुगत संप्राप्ती किंवा रेजिस्टन्स होतो स्टेरॉइडला, त्याच्यात विचार बदलत नाही का सर? आपले पंचकर्म वगैरे ठीक नाही, आपला विचार काय आहे, ज्या स्टेरॉइड वरती स्टिम्युलेशन होतं आणि तो जगतो ते बंद करून तो प्राकृत झाला पाहिजे. आपला विचार एवढाच असू शकतो, त्याचं स्टेरॉइड गेलं पाहिजे आणि आपल्या औषधांनी तो बरा झाला पाहिजे आणि सगळी औषधं थांबली पाहिजे. हाच उद्देश आहे ना. तो स्टेरॉइड चालू असताना तो एक प्रकारचं व्यसन आहे. स्टेरॉइड काय त्याच्या शरीराचं व्यसन आहे. व्यसनाला नाही दिलं व्यसन तर व्यसनाची चिकित्सा कशी करायला सांगितलं त्यापणी करायचं. ती पेशंट येऊन काय म्हणतात की मी ते औषध घेऊन कंटाळलो. पूर्ण कंटाळलो नाही पण बंद पण करू शकत नाही. तात्पुरता फरक पडतो मी जातो पण बंद पण करू शकत नाही. हे झालं तात्पुरतं राबवणं आणि स्टेरॉइड कमी करत जाणं एकदम 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 सगळं कुष्ठाचे सगळे उपक्रम करायचे. कुष्ठाचे सगळे उपक्रम करायचे. सर फलित आणि खलित हे व्याधी जे सर त्वचेच्या आश्रयानेच असतात, त्याच्यामध्ये कुष्ठाची चिकित्सा कसं आहे? करून पाहता येईल पण याचे हेतू जर बीजदोष असतील तर मला बाकीच्या तर ती बंद केल्यानंतर रिवर्ट होते. बापूची घन चैतन्याचं देतो. मग कदाचित असं असू शकत नाही का, बापूची तिर्यक मार्गाने त्याची द्वार मोकळ करत होतो. त्याला चिकित्सा करताना त्याची गती बदलायला पाहिजे. कोष्ठामधून आणून त्याची शुद्धी करायला पाहिजे. त्या रुग्णाला शोधन चिकित्सा जास्त महत्वाची आहे आणि मग बापूजीचा उपयोग त्याच्या कुष्ठाच्या नाशासाठी होईल. असं नाही, इथे दोषाच्या गतीचा प्रश्न आहे. बापूची काम करतं पण शरीराची दोषगती जी आहे ती तिर्यक असल्यामुळे ते त्वचेतून बाहेर पडतं. तुम्हाला सगळीच्या कुष्ठातले दोष जे आहे त्याची दुर्गंध वगैरे सगळे जाणवतात. म्हणजे तुम्हाला काय करायला पाहिजे आता, बापूची तर बापूचं काम करते, दोष बाहेर काढण्याचं काम करते, समनाचं करते, पण त्याची गती तिर्यक आहे. तुम्हाला ती गती अभ्यंतर करायला पाहिजे अगोदर, मग आजो किंवा मृत मार्गाने काढली म्हणजे त्याला शोधन केल्यानंतर तुम्हाला चिकित्सा करावी लागेल. बरा नाही होणार. मोठ्या पटवणं थोडंसं अवघडच असतं. त्याला भाजतात पिंपळाच्याला तुपामध्ये जेवणामध्ये असं काय करणार. आणि केसांचे विकार त्यातलं गळण्याबद्दल बोलायचं आहे का? गळण्या काय सांगतात तू? माझ्यातला मास्टर तयार झाला. त्याने ते वर्णन त्याचं असं केलेलं आहे की केसांच्या मुळाशी पित्त जर गेलं तर ते गळतात तरी नाही तर पाकतरी होत. ही आहे समज. हे आहे आमच्या ज्ञानाचं साधन. केसांच्या मुळाशी पित्त स्थिर जाणं. एरवी पित्त नसतं का? असतं. त्याचा अर्थ हे अतिरिक्त जास्त. आता केसांच्या मुळाशी पित्त कधी जाईल? तिर्यक नाही, ती गती तर साधारण चालूच आहे. पित्ताची अधोगती जर कमकुवत झाली तर ती वृद्ध होण्याची शक्यता जास्त. पित्त प्रकोपक आहार खूप घेतला गेला तर ती सगळ्या बाजूने जाताना वृद्ध भागात पण जास्त जाऊ शकते. बहुधा हे सगळे रुग्ण मलप्रवृत्तीला सापणं होणारे असतात. मग हे तिथलं पित्त जागा झालेलं कमी करायचं असेल किंवा काढून टाकायचं असेल तर
पित्ताची प्राकृत गती जी आहे, पित्ताच्या प्राकृत शोधनाचा जो उपक्रम आहे विरेचन, याच्याशिवाय दुसरा चांगला पर्याय नाही. विरेचन तसं द्यायचं नसेल तर नित्य स्वरूपामध्ये अनुलोमन करणं तिथं तुमचं काम होतं. मग अनुलोमन करण्यासाठी तुम्ही रोज रात्री त्रिफळा चूर्ण वापरायला सुरुवात केली, त्याच्या जोडीला आणखी मध आणि तूप टाकलं, ते नक्की डोळ्यावर काम करतं. डोळ्यावर काम करतं याचा अर्थ शिरोभागावर काम करतं. शिरोभागातलं त्याने पित्त कमी केलं आणि अधोभागातून जर काढायला सुरुवात केली आणि हे नित्य घडत राहिलं तर केस गळण्याची प्रक्रिया नक्की कमी होऊ शकेल. शरीरामध्ये क्षमता असेल त्या वयामध्ये नवीन सेल निर्माण करण्याची, तर कदाचित नवीन येईल. कमीत कमी पुढचा जो वळणारा असेल तो तर थांबेल. त्रिफळ आहेत ना, आणि तूप आणि मध आहे. मी त्रिफळातून तुम्हाला तूप मधातून घ्यायला सांगितलं, त्याच्यामध्ये फक्त आणखी लोह भस्म आहे, यष्टीमधू आहे. म्हणजे पुन्हा आपण फिरून तिथे चालू. 2 ml दिला म्हणून ते बरं झालं. हे जे देत नाहीत ना, वाताला श्रेष्ठ तेल आहे पण वापरलं जात नाही, त्याचं कारण वेगळं आहे कुष्ठामध्ये. त्याचं कारण असं आहे, ह्या तैलाच्या गुणधर्मामध्ये ते रक्तदृष्टी करणारं सांगितलं, म्हणून त्या वाताच्या कुष्ठामध्ये सुद्धा तैल वापरलं जातं. कारण तुम्हाला ते मोठ्या प्रमाणामध्ये वातोत्तरेशी सर्पीरवामान, वातोत्तरेशी सर्पी सांगितलं. मग तेल कुठं गेलं तिथून? तर तेल हे व्यवाही उष्ण तीक्ष्ण असल्यामुळे ते रक्तदृष्टीकर आहे, म्हणून कुष्ठाच्या रुग्णांना त्या तेलाच्या अभ्यंतर प्रयोगाच्या भानगडीत फारसं तुम्ही पडत नाही. पडायचं असेल तर मग ते सिद्ध झालं पाहिजे. तर बस्तीला पण हा प्रॉब्लेम. पण त्याने काय सांगितलं, महत्वाचा शब्द वापरला, 2 ml दिलं. आता ते औषधी मात्रा झाली ती.